राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे असं म्हटलं जातं। आता अशा बदमाशांना कायद्याचा जरब बसावा म्हणून मोदी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। राजकारणामधील गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे। मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान कोणालाही 30 दिवसांची कोठडी मिळाल्यास पद सोडावं लागणार आहे। पण या विधेयकानं अनेक राजकारण्यांची झोप उडाली आहे। काय आहे हे विधेयक, बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक सादर केले। मात्र काँग्रेस, एमआयएम आणि सपाकडून या विधेयकाला कडाडून विरोध होता। विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून थेट शहांच्या अंगावर भिरकावला। मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं, मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें। एक मिनट, संघ राज विधेयक देश देख रहा है आपको। संघ राज्य शासन विधेयक 2025, जम्मू कश्मीर पुनर्गठन विधेयक 2025, इन तीनों का माननीय अध्यक्ष जी अपनी पार्टी, अपने नेता आदरणीय अखिलेश जी की ओर से पुरजोर विरोध करता हूं। और विरोध इसलिए करता हूं माननीय गृह मंत्री जी, बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आप। आपने भाषण दिए थे चक्की पीसिंग, महाराष्ट्र में जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी, मैं इस मौके पर कहता हूं ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी। राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं ठरेल। कारण गंभीर गुन्ह्यांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल। हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय लोकसभेनं घेतलाय। एखाद्या गुन्ह्यात नेत्यांना 30 दिवस अटक झाल्यास पदावरून काढलं जाईल। 32व्या दिवशी ते निर्दोष सुटले तर त्यांना पुन्हा पदावर येण्याचा अधिकार। त्या गुन्ह्यांसाठी किमान 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा असावी। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही हा नियम लागू असणार। पंतप्रधानांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यास त्या संदर्भातील निर्णय राष्ट्रपती घेतील। मुख्यमंत्र्यांबाबत गंभीर गुन्हा दाखल झाल्यास याचा निर्णय राज्यपाल घेतील। इतर मंत्र्यांबाबत त्यांचं पद नवीन कायद्यानं आपोआप संपुष्टात येईल। Sir, I am telling that this bill is to target the opposition ruling government. This bill is to threaten the people like Nitish Kumar and Chandrababu Naidu. This bill is to blackmail everybody. Sir, my point. भारत का संविधान का जो मूलभूत ढांचा है वो ये कहता है कि कानून का राज होना चाहिए। देयर शुड बी रूल ऑफ लॉ, और उस रूल ऑफ लॉ, कानून के राज की बुनियाद है कि आप बेगुनाह हैं जब तक आपका गुनाह साबित नहीं किया जाता। मैं इन तीनों विधेयकों का पुरजोर विरोध करता हूं और गृह मंत्री से मैं ये आग्रह करना चाहता हूं कि ये तीनों विधेयकों को वापस लिया जाए। सध्याच्या कायद्यात लोकप्रतिनिधींना 2 वर्षांहून अधिक काळाची शिक्षा झाली तर त्यांचं पद जातं। मात्र मंत्र्यांना गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायचं बंधन नसतं। त्यामुळे नवीन विधेयक आणली जाते असं केंद्र सरकारनं म्हटलं। मात्र यामध्ये नवीन विधेयकात एक घटना दुरुस्ती विधेयक आहे। त्यामुळे घटना दुरुस्ती करण्यासाठी सभागृहातील उपस्थित 2/3 सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा देणं अपेक्षित आहे। त्यामुळे हे विधेयक पास करण्यासाठी सरकारला विरोधकांची सुद्धा मदत घ्यावी लागणार आहे। BNS 152 राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला मतचोरी संदर्भात, त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही
अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकारे विरोधी पक्षाची येतील, ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावीत म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो, नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये यासाठी आणलेला हा कायदा आहे. हा हुकुमशाहीचं शेवटचं शिखर आहे. लवकरात लवकर ते बिल पास व्हावं, कारण महाराष्ट्रातले असे 15-16 मंत्री तर तसेच निघतील, मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे जेव्हा पास होईल मी प्रेसिडेंट महोदयांना सुद्धा विनंती करेल की लगेचच्या लगेच ते बिल पास करा, लागू करा. पहिले विकेट कुठं जाणार आहे तर ते महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. कदाचित शिरसाटांपासून त्या एवढ्या चांगल्या बिलची सुरुवात ही कदाचित होऊ शकते. विधेयकातील तरतुदी पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी चांगलं वाटत असलं तरी भविष्यात काही धोके सुद्धा आहेत. आजचे राज्यकर्ते चांगले वाटत असले तरी भविष्यात येणाऱ्या पिढ्या या विधेयकाचा वापर कसा करतील हे सांगता येत नाही. म्हणून भविष्याचा विचार करता म्हातारी मेलाचं दुःख नाही, मात्र काळ चोकावता कामा नाही. हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे सोपवले आहे. यात आणखी सुधारणा होतील की असेच पुन्हा परत येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज.